एका दिवसापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापती बिनविरोध निवड झाली आहे। उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे परिषदेचे आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला होता। मात्र आकडेवारी नसताना मंत्री चंद्रकांत पाटलांनी अर्जाचा प्रस्ताव मागे घेण्याची विनंती केली होती। त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी जगन्नाथ अभ्यंकरांच्या उमेदवारीचा प्रस्ताव मागे घेतल्याची घोषणा केली। सभागृहाच्या एकंदर सेन्स लक्षात घेता आम्ही आमचा अर्ज मागे घेण्याची विनंती वंजारी सरकारला मी विनंती करतो। आणि आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं परिषदेच्या उपसभापतीपदी नियुक्ती झाली। माननीय विधिमंडळाचे नेते आणि माननीय मुख्यमंत्री यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून सचिन अहिर यांचं अभिनंदन करण्यात आलं। यांनी त्यांना असमस्त करावे। तर चळवळीतनं तयार झालेला कार्यकर्ता अशा प्रकारची सचिन भाऊंची कारकीर्द राहिली आहे आणि मला असं वाटतं की एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतं। आणि मूळ सचिन भाऊंचं नेतृत्व हे पवार साहेबांकडे तयार झालेलं असल्यामुळे योग्य वेळी गोल कसा मारला पाहिजे याचा नेमका अनुभव त्यांच्याकडे आहे। एक सचिन मैदान गाजवून निवृत्त झाला, एक सचिनने आता नव्या जबाबदारीचा पॅड बांधून निर्धाराने बॅट हाती धरलेली आहे। जो तूफान में जो शांत रहे उसे समंदर कहते हैं, जो हर दिल पर राज करे वो सिकंदर कहते हैं। त्यामुळे तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे। हे मी का म्हणालो, दहीहंडीला तर 2 महिने बाकी आहेत, पण तुम्ही यशाची हंडी आजच फोडून टाकलेली आहे।